टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत बापगांव देवरूं में 46वां साल अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि विठ्ठल रखुमाई मंदिर देवरूं में 7 दिन तक चलने वाला ये सप्ताह हर साल की तरह इस साल भी बड़े पैमाने पे आयोजन किया गया था, जहाँ पे हजारों के तादाद में लोग उपस्थित थे काल्या का कीर्तन सुनने के लिए और प्रसाद ग्रहण करने के लिए, जिसे आप हमारे स्क्रीन पे देख रहे हैं। और हम आपको बता दें कि 7 दिन के अंदर पालकी का आयोजन, सुबह विठ्ठल रखुमाई का अभिषेक, कीर्तन भजन लगातार चलता रहा। तो वहीं पे आप देख सकते हैं कि जो 11 तारीख को महाभंडारा का व्यवस्था किया जा रहा है, कालाचा कीर्तन जिसे हम लोग प्रसाद कहते हैं, तो बड़े पैमाने पे यहाँ पे बनाया जा रहा है। कीर्तन खत्म होने पे लोगों को महाभंडारा का भी लाभ मिलेगा। तो चलिए हम देखते हैं और सुनते हैं महाराज जी को। तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरसी पोटा, व्रजनारी सुंदराचा ओटा, आडवीसी अवगुणिया। तुझ्या ठिकाणी एक दोष कोणता आहे? तू चोरी करतोस। तो चोरी करतो, गोष्ट खरी आहे, पण तो चोरी कशाची करतो? अंतकरणाची चोरी करतो, तो अंतकरण चोरतो। मग अंतकरण आपलं नाही चोरी, कारण आपलं कोण चोरी? आपलं मन सगळी घाण झाली त्याचं अंतकरणात। ज्यांचं मन, ज्यांचं चित्त लोण्यासारखं पवित्र आहे, स्वच्छ आहे, ते चोरत। मग ते चोरतात का? चोरण्याचं कारण हे आहे की ज्यांचं चित्त पवित्र झालंय ना, ते द्यायच्या हालात नसतात, ते चिंतनामध्ये मग्न असतात, ते देण्याच्या हालात नसतात। आणि मग ते सतत चिंतन करतात, त्यामुळे मला चित्त द्यायला ते शिथिल नसतात, मग मी त्यांचं चित्त चोरतो असं म्हणतात। वास म्हणून ते गवळण म्हणते, तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरसी मोठा, व्रजनारी सुंदराचा ओटा, आडवीसी अवगुणिया। कोणाचं चित्त चोरलं? व्रजनारी, ज्या गोकुलातल्या ज्या स्त्रिया त्यांचं पवित्र। यथा व्रज गोपिकानां नारदस्तु तदपिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलती इति यथा व्रज गोपिकानां। व्रजवासी गोपिकांचं जसं मन होतं ना, तसं पाहिजे, तशी भक्ती पाहिजे। तशा प्रकाराने या गवळणीचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं बरं का। आणि आता ते स्वतःच बोलतात, सर्व सुखाची कृष्ण संगती, वेणुनादे गाय गोपी वेदती, एका जनार्दने हरिरूपी रमती, त्या व्रज सुंदर्या। ही त्याची स्वतंत्र भाषा आहे बरं का या चरणामध्ये बरं का। अशा प्रकाराने लोकांना सांगतात, अशा प्रकाराने भगवंताने हे जे सुख आहे गवळणींच्याकडून मिळालेलं बरं का, ही जी कृष्णाची संगती आहे, ती संगती सर्व सुखाची कृष्ण संगती, वेणुनादे गायी गोप वेदिती, त्या अर्थात देवाच्या मंजूर वाणीने। मी तर असं सांगेन, देवाची मंजूर वाणी, बंसरी वाणी म्हणजे गीता, स्पष्ट गीता आहे, गीतेची वाणी, गीतेचा उपदेश। वेदाचे अनेक भाग आहेत, पण अशी गोड भाषा नाहीये संस्कृतातली जी गीतेची आहे। ती गीतेची भाषा फार गोड आहे। आम्ही उपनिषद पण बघितली आणि वेदाचे मंत्र पण बघितले, पण गीतेची ती गोड भाषा आहे ना, तशी भाषा दुसऱ्या संस्कृत ग्रंथामध्ये नाही बाबा। म्हणून या अर्थाने मी बंसरीच्या ऐवजी गीता ही गोड आहे आणि तिचं आपण अवलोकन केलं पाहिजे। अशा प्रकारच्या गवळणीचा अनुवाद उत्कृष्ट एकनाथ महाराजांनी केलेला आहे। भक्ती रसाने ओथंबलेली ही भाषा आहे,
हे आपल्याला करायचं आहे कीर्तनाच्या आणि सप्ताहाच्या माध्यमातून. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा तुझे संगती नाही कामाची मनाची दोस्ती होईल
दादा मोबाईल भागीनाथ पाटील राज की जय मान देऊन त्या कार्यक्रमाने सहभाग घेऊन विनम्र विनंती. 50,000ची देणगी या श्री धर्मेंद्रजी मी इथे बोलताना बसते. महाराज पण व्यासपीठावर बसणार आहेत. याची सर्वांना मोबाईल